हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। 3 वर्षातून येणारा हा महिना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्याला अधिक मास म्हणलं जातं। पण या अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे तर त्या काय आपल्याला कोणी सांगत नाही। तर त्या कुठल्या त्या केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद येतो। तर त्या गोष्टी कराव्यात आणि या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आहे ना जेवढं आपण वर्षभर करतो त्याचं फळ कित्येक पटीने जास्त वाढून मिळतं असं म्हणलं जातं। त्यामुळे अधिक मासाला खूप असं महत्त्व दिलं गेलं आहे। आणि अधिक मासामध्ये आवर्जून करावयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या तर ते मी पुढे तुम्हाला सांगते। अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा भगवान श्री विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र महिना मानला जातो। वर्षभरात केलेली साधना, जप, दान, पुण्यकर्म याचे फळ या महिन्यात अनेक पटीने वाढतं असं म्हणलं जातं। त्यामुळेच सगळेजण या महिन्याची वाट बघतात आणि खूप या महिन्यामध्ये आपण सगळ्या सेवा करत असतो। या महिन्यामध्ये दररोज आपल्याला लवकर उठून श्री विष्णूंची, कृष्णांची किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा करावी। त्यांना आहे ना दररोज तुळशीपत्र व्हावं। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला महिनाभर जप करायचा आहे। आणि हा विष्णुदेवांचा मंत्र असल्यामुळे जिथं विष्णुदेव असतात तिथं लक्ष्मीचं स्थान असतं हे मी तुम्हाला सांगायला नको। त्यामुळं आपल्याला या महिन्यामध्ये ना आवर्जून या मंत्राचा जप करायचा आहे। तसंच या महिन्यामध्ये तुळशीचं पूजन करायचं आहे। आता भगवान विष्णूंना तुळशी किती प्रिय आहे, त्यामुळं दररोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा, प्रदक्षिणा घालायची। त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदते असं म्हणलं जातं। तसंच विष्णू सहस्रनामावली, भगवद्गीता याचं पठण आपण करू शकतो। आता यूट्यूबवर आपल्याला बऱ्यापैकी मिळतं। आता वाचणं म्हणलं तर आपल्याला कधी कधी पुस्तक मिळत नाही, त्यामुळं आपण वाचू शकत नाही। पण यूट्यूबवर लावून दिलं तरी आपल्याला त्याचं तेवढं फळ मिळतंच, पण ते लक्षपूर्वक आपण ऐकलं पाहिजे। हे वाचन केल्यामुळे आपल्या मनाला आहे ना एक प्रकारची शांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती तर होतेच, म्हणजे आपल्याला अध्यात्माविषयी माहितीही होते। तसंच आपल्याला नामस्मरण करायचं आहे। तर नामस्मरणामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करू शकता किंवा ओम नमो नारायणाय, हरे राम असं मंत्राचा जप ही केला तर चालतो। अधिक मासात आहे ना केलेलं नामस्मरण विशेष फलदायी मानलं जातं असं म्हणतात। अधिक मासामध्ये ज्या एकादशी येतात त्याचा उपवास आपण आवर्जून केला पाहिजे। तसंच या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली पाहिजे। त्यांचा अभिषेक, नैवेद्य हेही दाखवलं पाहिजे। त्यामुळं आपल्याला पापाचा नाश होतो, पुण्याची प्राप्ती होते असं मानलं जातं। अधिक मासामध्ये सत्यनारायण पूजा आणि त्यांची कथा हेही खूप शुभ मानलं जातं। घरातील अडचणी दूर करण्यासाठी, सुख समृद्धी वाढीस लागण्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी सत्यनारायण पूजा केली जाते। तर पौर्णिमेला ही पूजा आपण करावी। तसंच अन्नदान, दानधर्म या महिन्यात केलं जातं। दानधर्माला विशेष महत्त्व असतं, कारण गरजू व्यक्तींना अन्न दिलं, वस्त्र दिलं, धान्य दिलं तर त्यांचे समाधान होते आणि ते पुण्य आपल्याला लाभत असतं। या महिन्यात आवर्जून केली जाणारी गोष्ट म्हणजे तांब पितळेचं दान किंवा खरेदी। तर तांबे पितळेची खरेदी आपण आवर्जून या महिन्यामध्ये केली पाहिजे। तसंच आहे ना जावयाला दान दिलं जातं, लेकीला दिलं जातं, तर हे तांबे पितळ त्यामुळं महत्त्वाचं असतं। तसं 33 गोष्टीला महत्त्व असतं, म्हणजे 33 हा आकडा या महिन्यामध्ये शुभ मानला जातो। त्यामुळं 36 दीपदान आपण केलं पाहिजे। अनेक ठिकाणी काय केलं जातं, तांब्याचे 33 दिवे आणले जातात आणि हे दिवे दान केले जातात। तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा घरामध्येही हे गोष्ट दान करू शकता। अधिक मासामध्ये 33 वातीचा दिवा लावण्याची ही परंपरा आहे, म्हणजे 33 वाती एकत्र करून त्याचा दिवा देवांना लावला जातो। दररोज तुळशीसमोर तर तुपाचा दिवा लावायचाच, पण तुळशीलाही एकादशीला, पौर्णिमेला आहे ना 5 दिवे लावून त्यांची पूजा करायची असते। तर असे दिवे तर लावलेच पाहिजे आणि मंदिरातही दिवे दान केले पाहिजेत। तसंच आपल्याला जमत असेल तर एखाद्या तीर्थ ठिकाणी म्हणजेच विष्णुदेवांच्या दर्शनासाठी म्हणजे पंढरपूर, आळंदी या ठिकाणी जाणं जमत असेल तर तिथं जावं आणि त्या चंद्रभागेमध्ये ना दिवादान आवर्जून करावा। पुण्य नदीमध्ये ना दिवादान करायला महत्त्व आहे। गंगा दीपदान ही केलं जातं। या महिन्यात आवर्जून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे गोपद्म व्रत।
आता गोपद्म व्रत म्हणजे तुळशीसमोर दररोज आपल्याला गोपद्म काढायचं आहे. गोपद्म म्हणजे गाईच्या पायाचे ठसे असतात तसे काढले जातात आणि ते 33 काढले जातात आणि त्यांची हळदी कुंकू दीप धूप दावून अक्षदा टाकून आपल्याला पूजा करायची असते. आणि हे आपल्याला दररोज करायचं असेल, जेव्हा आपल्याला मासिक धर्म असेल, काही दुसऱ्या गोष्टी असतील तेव्हा नाही करायच्या आणि जेव्हा आपण व्यवस्थित असेल तेव्हा हे करायचं. आणि शेवटच्या दिवशी आहे ना फक्त एखादी सुवासिनी तिला जेवण घालायचं, नाही तर खिरीचा नैवेद्य दाखवायचा. असं साधं सिंपल गोपद्म व्रत या महिन्यात आवर्जून केलं जातं. काही नाही जमलं तर ती गोष्ट केली जाते. आणि 33 दिवे महत्त्वाचे असतात. तर 33 दिवे जमले नाही तर 33 दिवे एकत्र वाती एकत्र करून किंवा तुम्ही सिंगल 33 अशा वातीही लावू शकता. तशी ही पूजा केली जाते. तर या महिन्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन, आपली वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण अधिक मासामध्ये खरा अर्थ म्हणजे पूजा नाही तर चांगले विचार, सत्य बोलणे, कोणाला दुखू नये, राग द्वेष टाळणे हेही महत्त्वाचं आहे आणि याचं पालन करणंही तेवढंच जरुरीचं आहे. अधिक मासामध्ये भक्ती, दान, जप आणि सत्कर्म याचा संगम केल्यास भगवान विष्णुदेवांची कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. तर त्यामुळे आपण या महिन्यामध्ये या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे. तर आवर्जून या गोष्टी तर केल्या. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासव अवतार धारण करून मंदर पर्वत आपल्या पाठीवर धारण केला होता. त्यामुळं कासव हे स्थैर्य, शौर्य, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातं. त्यामुळे आवर्जून अधिक मासामध्ये कासवाची पूजा करावी असं म्हणलं जातं. कासवाचे पूजन केल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हणलं जातं. लक्ष्मीची तसंच भगवान विष्णूंची आपल्याला कृपा मिळते, आर्थिक स्थैर्य लागते, सुख शांती समाधान आपल्याला मिळते. तसंच कौटुंबिक अडचणी कमी होतात आणि मानसिक शांतीही लाभते. आध्यात्मिक प्रगतीबरोबरच स्मरणशक्तीही चांगली वाढते असं म्हणलं जातं कासव पूजनामध्ये. त्यामुळं आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असो किंवा तुमच्याकडं असेल तरीही तुम्ही कासवाचे पूजन या महिन्यात आवर्जून करा. आणि कासव आपल्याला जर कासवाच्या पोटावर आकडे असतील तर ते तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि जर कासव आपलं प्लेन असेल तर ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर या गोष्टी अधिक मासामध्ये आपण आवर्जून कराव्या, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लागेल आणि आपल्यावर विष्णुदेवांची कृपा तसंच लक्ष्मीचीही कृपा राहील. कसा वाटला व्हिडिओ आजचा ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.